कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे वा, मस्त तयार चालली म्हणजे बाळ येणार आहे आपल्या घरी आता। तुम्हाला सांगू, मला ना आतापासूनच त्याचा घरभर असा वावर जाणवतोय। त्याचं रडणं, धडपडणं, खेळणं, हसणं, बागडणं घरभर, आणि त्याचा पसारा, बाप रे, म्हणजे अंगडी, टोपडी, झबली, लंगोटी, काही विचारू नका। हे बाळ ना आपल्या घरामध्ये अशी एक छान प्रसन्नता घेऊन येणार आहे, आनंद घेऊन येणार आहे, आनंदाचं निधान घरातलं। मी ठरवलंय, तनयाचं बाळणपण ना अगदी मनापासून आणि छान करायचं, साग्र संगीत करायचं। हे जयश्री, ते मला पण शिकव ना याचा स्वेटर वगैरे विणायला। ही? हा, नाही तर नातवंड म्हणतील की आजोबांनी काही केलंच नाही, सगळं आजीनीच केलं। तुम्हाला सांगू का, खरं तर या गोष्टी करायला एका जागी बसायची सवय लागते। तुम्हाला आठवतंय, तुम्ही कधी अशा अर्धा तास तरी एका जागी बसलाय? सारखे उंदरासारखे फिरत असता इकडून तिकडे। तर समोर मांजर असल्यावर दुसरं काय करणार? हा, अरे मला कुठे जमणार आहे असं? ते म्हणत होतो। वसू, चहा टाक ग फर्स्ट क्लास। प्रत्येक प्रसंगात वसूचं नाव घ्यायलाच पाहिजे ह्या माणसाला, त्याचा तो मूडच जातो। स्किपिंग करूयात। तनाया, काय करू आता मी? कोण आहे? मी वसुंधरा। हा, ये आत। तनया, चल पटकन। नाश्त्याची वेळ झालीये तुझ्या। हे घे, उठ। आत्ताच उठलीये ग, करते ना थोड्या वेळाने नाश्ता। नाही चालणार, मी म्हटलं ना, नाश्त्याची वेळ चुकवायची नसते, आणि तुला विटॅमिनच्या गोळ्या पण खायच्या। एवढं काम का आलंय तुला? नाही, ताप आलाय तुला? डोंट टच मी। म्हणजे तू माझ्याजवळ आली तर तुला पण इन्फेक्शन होईल ना, म्हणून म्हटलं। हे बघ, मी काही तुझ्या जवळ येत नाहीये। मी फक्त एवढं म्हणत होते की जर ताप असेल तर तुला तापाची गोळी आणून देते। नको नको नको। नाही, आपण एक काम करूयात, आपण डॉक्टरकडे जाऊयात, दवाखान्यात घेऊन जाऊ। डॉक्टरांना सांगते मी चेक करायला। चल। अगं नको म्हटलं ना, नको नको। अगं असं काय करतेस तनया? ब्लड चेक केलं, रिपोर्ट आले तर कळतील ना नेमकं काय झालंय ते। अजिबात नको, अजिबात नको, अजिबात नको। हे बघ वसुवाहिनी, यू जस्ट स्टे आउट ऑफ दिस, ओके? काय करायचं ते मी माझं बघून घे, मला झोपू दे आता। अगं असं कसं नाही, किती घाम आलाय तुला, नक्कीच ताप आला असणार। तुला काय त्रास झाला, बाळाला काय त्रास झाला तर कितीला पडेल ते? आणि मी जर तुझी काळजी नाही घेतली ना तर आई मला ओरडतील, म्हणतील की एवढं तुला माहित असतं नाही तू का नाही काळजी घेतली, तर मी काय करू? तू असं ऐकणार नसशील ना तर मी आईनाच बोलू। आई, कशाला बोलते आई? नको ना बोलू। अगं अगं थांब, नको बोलू आईना। आई जरा प्लीज लवकर वरती या, तनयाला बहुतेक ताप आलाय। आई, अगं नको ना बोलू। काय झालं आरडाओरडा करायला? आई बघा ना, हिला भरपूर ताप आलाय। तुम्ही चेक करा बरं। मला हातही लावू देत नाही आणि डॉक्टरकडे पण यायला नको म्हणतेय। ताप नाहीये, पण घाम केवढा आलाय, आणि एवढा घाम आलेला असताना हे असं गळ्यापर्यंत पांघरून घेतात का? रजई घेतली हिने, काढती का? अगं तनया, का अशा अवस्थेमध्ये एवढे टाईट कपडे घालायचे नसतात। एक मिनिट, काय तिथे?
हा कुठे काय दोरीच्या उड्या मारत होतीस की काय? नाही दे बघू दे, ते बघू. हे काय आहे? देवा, उड्यांची दोरी आहे ही. नाही आई हे सगळं वसुबाईनीमुळे झालंय. काय? तिचा काय संबंध? तीच रोज मला एवढं खायला घेऊन येते आणि मला म्हणते बस खा आणि छान जाडी हो. मी जाडी झाले तर आई अखिलला अजिबात नाही आवडणार. हे सगळं ना हिने माझ्या मनात भरवलंय म्हणून मी एक्सरसाइज करते आई, बाकी काही नाहीये दुसरं. आई मी असं काहीच बोललेलं नाहीये. तनया खोटं बोलते. का खोटं बोलतेस तू तनया? आई हे बघ, या घरामध्ये कोण खरं बोलतं खोटं बोलतं मला सगळं माहिती. तू जा इथून आता. आणि एक लक्षात ठेव हं, तुझ्या या असल्या खोडसाळपणामुळे जर तनयाला आणि आमच्या होणाऱ्या खऱ्या वारसाला त्रास झाला तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेवायचं. आई पण मी असं काहीच बोललेलं नाहीये. तुम्ही जा इथून, निघ. हे बघ तनया, वसुंधरेने काहीही सांगितलं ना तरी ऐकायचं नाही. इनफॅक्ट तिनेच काय दुसऱ्या कुणी काहीही सांगितलं तरी ऐकायचं नाही. आपण फक्त डॉक्टरचं ऐकायचं. आणि कसं आहे ना, आता या अवस्थेमध्ये फार धावपळ करायची नाही, वर खाली ये जा करायची नाही, शरीराची वेडीवाकडी हालचाल करायची नाही, विश्रांती घ्यायची, मन शांत ठेवायचं, चांगले चांगले विचार मनात आणायचे, चांगली चांगली पुस्तकं वाचायची, मेडिटेशन करायचं. आणि हे असले मोबाईलवरचे तुम्ही याचे करून रील्स बघत बसता ना, तसलं काहीही करायचं नाही, कळलं? अगं सोशल साईट्सवर खूप चांगले चांगले व्हिडिओज आहेत. म्हणजे गर्भारपणात कशी काळजी घ्यायची, बाळंतपणात कशी काळजी घ्यायची, बाळाची कशी काळजी घ्यायची, ह्याचे सगळं अगदी यथासांग माहिती सांगितलेली असते. तर ती आपण अगदी मन लावून ऐकायची. म्हणजे मग बाळ पण तसंच होईल, हसणार. कसं आहे ना, तुझं बाळ हे ठाकूरांच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. आमच्या खानदानाचा होणारा वारस आहे तो. त्याला जर काही त्रास झाला तर मला चालणार नाही, कळलं? हो म्हण. हो हो. नक्कीच काहीतरी गडबड आहे. तनया एवढी मूर्ख नाहीये की ती असे व्यायाम अशा अवस्थेत करेल, तो उड्या मारेल. नक्की काय सुरू आहे तिचं ते कळायलाच हवं. वॉकी टॉकी मला याची चांगलीच मदत होईल. ह्या वॉकी टॉकीवर मी समोरच्याचा आवाज तर नक्कीच ऐकू शकते, पण त्यासाठी मला दुसरा वॉकी टॉकी लागणार. सापडला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.